बातमी पुण्यातून पुण्यामध्ये दारूच्या नशेत मित्रानंच मित्राची निर्घुणपणे हत्या केलेली आहे। मुंढवा पोलिसांकडून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले गेले। बीटी कवडे रोड परिसरातील भाग्यश्री नगर येथील ही घटना आहे। दगडाने ठेचून तरुणाची हत्या करण्यात आली आहे। सीसीटीव्हीच्या मदतीने संपूर्ण घटना ही समोर आली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्या सोबत जोडलेले आहेत। प्रीतम, आणखी एक धक्कादायक प्रकार हा पुण्यामध्ये घडलेला आहे। पोलिसांनी काय नेमकी कारवाई केली आहे? खरं तर पोलिसांना एक कॉल आला। या कॉलवरती समजलं की कुठेतरी एक रक्ताच्या थारोळ्यामध्ये एक तरुण पडलेला आहे। प्रत्यक्ष स्थळी पोलिसांनी जाऊन पाहणी केली तेव्हा त्यांना कळलं की हे मद्यपान केलेलं आहे आणि याच्यासोबतचा एक मित्र होता। पोलिसांनी कॉल अटेंड केला आणि सीसीटीव्ही आजूबाजूचे तपासले। त्यांना एक संशयित ताब्यात आला। ज्यावेळेस त्याला सगळा जाब विचारला त्यावेळेस तो कबूल झाला। मात्र त्याचं वय पाहता तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला लगेच तात्काळ ताब्यात घेतलं नाही। त्याला ज्युव्हेनाइल जस्टिस बेंच वगैरे सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या। मात्र दोन मित्र हे दारू पिऊन एक मारामाऱ्या करतात आणि त्याचा एकाचा मृत्यू होतो। हे पुण्यामध्ये इतकं कॅज्युअल झालंय, त्याला काही परिसीमाच राहिली नाहीये। म्हणजे कुठेही गुन्हा घडतो आणि त्याचा शेवट हा मृत्यूच आहे। त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न, लहान वयात व्यसनाचं प्रमाण, शाळेचं ड्रॉपआउट हे सर्व पुण्यामध्ये वाढलंय। शिक्षणाचं माहेरघर आता हे गुन्हेगारांचं राहतं घर झालंय। ठीक आहे प्रीतम, तुम्ही असेच जोडलेले रहा।